नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याच्या खुलाशाबाबत तरुणाई हुशार आहे. कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, सत्य तर समोर आणूच, रोहित पवार यांचं वक्तव्य. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरामध्ये आरोग्यवारी. दादांच्या जाण्याने पुणे जिल्हा पोरका झालाय, आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य. तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवल्याने प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. आता आपल्यालाही E20 विरोधात एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल, केजरीवाल यांचं वक्तव्य. अकोल्यात शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन शेख समद यांच्या मृत्यू प्रकरणानंतर खळबळ. नातेवाईकांच्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. तुकाराम मुंडेंसोबत चर्चा केली, मुंडेंना पत्र दिलं, आशा आहे ते पत्र MPSC ला पाठवतील. आता MPSCच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, रोहित पवार यांची माहिती. भिवंडीच्या चोंढा घाटघर परिसरातील हनुमान धबधब्यात 5 पर्यटक वाहून गेल्याची घटना. 3 जणांना वाचवण्यात यश, एकाचा मृतदेह मिळाला असून शोध मोहीम सुरू असल्याची पोलिसांची माहिती. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीत 2 गटांमध्ये हाणामारी. दौंड पोलीस ठाण्यात एकूण 57 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 17 जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश. लोणावळ्यातील विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा पाय घसरून गंभीर जखमी झाल्याची घटना. विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू. महाडमध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आंदोलन. भारतीय बौद्ध महासभा, बामसेप आणि RPI सह विविध संघटनांचा एल्गार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतात काम करणाऱ्या शिक्षकाचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू. तुळशीदास जंजाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून शिक्षक जंजाळ यांच्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकणलगतच्या खराबवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई वेळी 250 पोलिसांचा चोख बंदोबस्त. ताडोबा येथून बुलढाण्याच्या जंगलात वाघीण दाखल. धुरंधर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाला मिळाली नवी जोडीदार. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ. बंद घर फोडून 4 लाखांचा ऐवज लंपास. लासलगाव पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू. येवल्यातील सायखेडामध्ये मुसळधार पावसाचा फटका. निफाड तालुक्यातील ASC बोट क्लबचे नुकसान, 30 लाख रुपयांचे नुकसान. भिवंडीमध्ये TET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट. आग्र्यामधील एका आरोपीने भिवंडी कोर्टात सरेंडर केले. सोनू कुमार असे सरेंडर झालेल्या आरोपीचं नाव असून पुढील तपास सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.